एक्सेस झालेलं पित्त आहे तर त्यांनी जॉईंट पेन म्हणा किंवा डोळ्यांचे त्रास म्हणा किंवा वातामुळे काही 80-85चे त्रास होतात, तसे पित्तामुळे पण होणारे काही असे ठरलेले आहेत का? हो आहेत ना. कसं आहे माहिती आहे का, पित्त, वात आणि कफ हे 3 दोष आहेत, ते तिन्ही शरीरात आहेत आणि दे आर फ्रेंड्स. त्यांची दुश्मनी झाली किंवा झाला आपल्याला त्रास झाला, त्यांची मैत्री टिकवून ठेवायची, कारण ते एकमेकांशी संलग्न आहेत. बघ आता जॉईंटच्या ठिकाणी पण एक अग्नी आहे. जर तो जठराग्नी जॉईंटच्या ठिकाणचा नीट नसेल तर तिथल्या कफ वाताचं पचनच होत नाही. पचन कोण करतं? पित्त. आणि जर हा अतिरिक्त पचन करायला लागला तर काय झालं? हाडांची झीज झाली, सायनोव्हेल फ्लुइड श्रिंक झालं, हाडांच्या ठिकाणी स्टिफनेस आला, मुवमेंट्स करताना त्रास, सुरुवात झाली आमवाताची. अच्छा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं काम दिलेलं आहे. म्हणजे जठराग्नी आहे आपल्या शरीरात 5 प्रकारचे पित्त, मी जसं मगाशी म्हटलं, साधक पित्त, भ्राजक पित्त, आलोचक पित्त, रंजक पित्त, की जे पचनाचं काम करतं. ही सगळी जी पित्त आहेत ती आपल्या शरीरामध्ये लोकेट केलेली आहेत. हृदयाच्या ठिकाणी पित्त आहे. मग ह्या सगळ्याचं काम काय आहे की आपलं पचन नीट करणं. पचन सगळ्यात महत्त्वाचं. जर पचन नीट असेल तरच आपण हेल्दी असतो. जॉईंट पेन होतं याचा अर्थ तिथला सगळ्यात पहिले वात बिघडलाय, कफ बिघडलाय आणि पित्त. तिन्ही दोष प्रत्येक ठिकाणी असतात. तू किती कर. बघ तू म्हणालास डोळ्यांचे विकार, तर आता डोळ्यांचा एक आजार असतो ग्लॉकोमा, की ज्याच्यामध्ये डोळ्यांचं प्रेशर वाढतं. हे वातपित्तामुळे होतं. दोन्ही दोष वाढल्यामुळे डोळ्यातलं प्रेशर वाढून प्रचंड वेदना पेशंटला होते. हे सुद्धा एक हायपर ॲसिडिटीचं लक्षण आहे. आपल्या शरीरातली ॲसिडिटी वाढून जर आलोचक पित्त बिघडलं तर हा ग्लॉकोमाचा त्रासही होऊ शकतो, की काचबिंदू म्हणतात ज्याला, की ज्याच्यामध्ये विजन कमी कमी होत जाते. रेटायनल प्रॉब्लेम्स होऊ शकतात, डोळे लाल होणं, ही त्याची लक्षणं आहेत ना. सो वेळीच आपण काळजी घ्यायला पाहिजे. आज बऱ्याच वेळेला आपण म्हणतो डोळे येणं आजार असतो बघ, पित्ताशी रिलेटेड आहे. म्हणजे व्हायरल आहे पण तरीही पित्ताशीच रिलेटेड आहे. त्यामुळे आपल्या शरीरातलं पित्त हे प्रमाणात राहील हेच आपण बघितलं पाहिजे. बऱ्याच जणांना सवय असते की खूप गरम जेवतात, म्हणजे पटकन मला गरम उकळलेलंच पाहिजे खायला. मला तव्यावरची पोळी लागते. हा, पोळी ठीक आहे, पण जे आमटी भाजी खूप गरम खाल्लीत ना तरी तुम्हाला पित्त होऊ शकतं. खूप उष्ण आहे ना ते. उष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे पित्ताचा हा उष्ण गुण अधिक वाढायला लागतो. अच्छा, वा, क्या बात आहे. खरं तर राष्ट्रीय मुद्द्यावर आपण आज चर्चा केली, कारण मी वाताने वैतागलेला माणूस क्वचित पाहिलाय, कफाने वैतागलेला क्वचित पाहिला, पित्ताने वैतागलेला दर एका माणसाआड एक सापडतो.